गुंडांकडून इमारत पुनर्विकासाला अडथळा. कोपरी येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात काही गुंडांकडून अडथळा येत असल्याने रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली. श्री केळकर यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात असलेल्या साईकृपा सोसायटीमधील रहिवाशांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. इमारत जुनी झाली असल्याने त्याचे पुनर्विकासाचे काम एका विकासकाला देण्यात आले आहे. मात्र काही गुंड विकासकाला काम करू देत नसल्याने गेली वर्षभर रहिवासी हक्काचे घर नसल्याने इतर ठिकाणी भाड्याने राहत आहे. श्री केळकर यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली. यावर आयुक्तांनी या प्रकरणी स्थानिक पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती श्री केळकर यांनी दिली. या कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 6 रहिवासी देखील उपस्थित होते. गेली 10 वर्ष या इमारतीचा विकास रखडला असून रहिवासी हवालदिल झाले आहे. या इमारतीबरोबरच इमारत क्रमांक 48 ते 50 या 11 इमारतींचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लवकरच संबंधित विकासकांची आणि रहिवाशांची बैठक घेऊन पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. आज 103वा जनसंवादामध्ये नेहमीप्रमाणे विविध ठिकाणचे अडचणीत सापडलेली लोक आली होती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता सगळीकडे पुनर्विकास चालू आहे. जिथे धोकादायक झालेल्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी त्या पाडल्या जात आहेत आणि त्या रहिवाशांना पुनर्विकास केला जातो. तो पुनर्विकास करत असताना प्रामुख्याने अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. एक तर पुनर्विकास जो आहे तो वेळेत होत नसल्यामुळे माझ्याकडे काही लोक आली होती. साईनाथ कृपा कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही कोपरीला आहे. बघा, म्हणजे पोलीस देखील हतबल होऊ शकतात गुंडांच्या समोर. या सोसायटीतले साईनाथ कृपा सोसायटीतले सर्व सामान्य रहिवासी आले होते आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकासकाला बिल्डिंग डेव्हलपमेंट करता दिली, आम्ही घर सोडून बाहेर आहोत 1 वर्ष, पण कोणीतरी गुंड येऊन त्या ठिकाणी त्याला कामच करू देत नाही. तर ताबडतोब मी आता जॉईंट कमिशनरशी बोललो आहे की हे तर मोगलाई झाली. ही बिल्डिंग ज्या रहिवाशांची आहे त्यांनी त्या विकासकाला दिली आहे. विकासक काम करायला तयार आहे, परंतु हे मध्येच त्यांना येऊन आडवणूक करतायत. अशी जगातले कुठले गुंड आहेत हे की जे अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या कामाला ते वंचित ठेवत आहेत. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने कडक कारवाई केली गेली पाहिजे. अशी जर कोणी अडवणूक करत असेल तर कायद्याचं राज्य राहणार नाही. आणि त्याच्यामुळे आता कमिशनरनी सांगितलं की तातडीने आम्ही उपाययोजना करतो. याच्यामध्ये दुसरा पुनर्विकासामध्ये देखील रखडलेली जी काही इमारत असतात, आता बघा वर्तकनगरला सगळ्या म्हाडाच्या इमारती बिल्डिंग नंबर 48, 49, 50, 11 हे सगळे त्रस्त आणि ज्याला म्हणता येईल की अतिशय प्रकल्पग्रस्त रहिवासी यांचं तर चालूच आहे ईओडब्ल्यूमध्ये. परंतु या इमारत क्रमांक 6चे लोक देखील आले होते आणि त्यांचा देखील पुनर्विकास जो आहे तो रखडलेला आहे. आता तो पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्या वेळेला जे बिल्डर त्या ठिकाणी पुनर्विकास करणार होते त्यांची एक बैठक बोलवून तातडीने त्याच्यावर उपाययोजना करायला लागेल. 10 वर्ष झाली ही लोक जी आहेत ती बाहेर आहेत आणि पुनर्विकास झालेली आहे. अशी अनेक प्रकरणं जी आहेत ती पुनर्विकासाची ज्या ठिकाणी जुन्या इमारती आहेत त्या ठिकाणी सुरू आहे. बाकीची काही लोकांचं कामं झाल्यानंतर देखील ते येतात. आता मी मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की धाराशिव जिल्ह्यातला एक शेतकरी होता, तो इकडे आला होता 2 आठवड्यापूर्वी आणि त्याच्या जमिनीविषयीचं काम होतं, परंतु ते काही काम पुढे जातच नव्हतं. प्रांत आणि तहसीलदार प्रांत, तर मी तहसीलदारांशी आणि दोघांशी चर्चा केली आणि आज तो पेढे घेऊन आला की त्याचं काम जे आहे ते मार्गी लागलं. अन्यथा या सामान्य शेतकऱ्याला किती वर्षे हेलपाटे मारायला लावले असते या सगळ्या मंडळींनी याची आपल्याला आपण अंदाज करू शकतो. आणि महापालिकेच्या संबंधामध्ये देखील एसटीपीचे कामगार या ठिकाणी आले होते, त्यांना पत्र दिली गेली पाहिजे, तर ती देखील पत्र दिली गेलेली नव्हती.
तर त्यासंबंधी देखील विषय जो आहे त्यांचा तो आपण पुढच्या काळामध्ये मार्गी लागणार आहोत. अतिक्रमणचे विषय खूप मोठ्या प्रमाणात जिथे तोडायला पाहिजे तिथे तोडत नाहीत आणि जिथे तोडायला नको त्या ठिकाणी जाऊन तोडलं जातं. म्हणजे हे जे सिलेक्टिव्ह काम आहे. आता बघा गावदेवीला आग लागली, हे जर वेळीच जर जागे राहिले असते तर गावदेवी मार्केटला आग लागण्याच्या आधी ही सगळ्या व्यवस्था जर आपण करू शकलो असतो तर एवढी मोठी हे 2 बळी गेले नसते. अशीच परिस्थिती या पुढच्या काळामध्ये अनेक ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष राहायला पाहिजे. मी आयुक्तांना देखील सांगितलं आहे की तुम्ही कशाकरता हात हलका ठेवताय, कारवाई करा, जबाबदारी निश्चित करा, नाही तर अशा आगी लागतील. अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये आपलेच बळी गेले ना. गावदेवीच्या मार्केटमध्ये शेवटी बळी कोण गेलं तर महापालिकेचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड आणि अग्निशमन दलाचे त्या ठिकाणी बळी गेले आणि त्यामुळे अतिक्रमण या विषयामध्ये खूप तातडीने एक वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज आहे, वेगळ्या पद्धतीने योजना आखायची गरज आहे आणि ती देखील त्या दृष्टीने त्यांच्याशी आपलं बोलणं झालं. स्टेडियमचे इथलं जे महात्मा फुले भाजी मार्केट आहे, म्हणजे बघा एका ठिकाणी स्पष्ट दिसतंय की हे मार्केटमध्ये चक्क्या त्या ठिकाणी उभ्या करणं हे अनधिकृत आहे. त्या ठिकाणच्या रहिवाशांनी अनेक तक्रारी केल्या. तिथले जे 400-450 व्यापारी आहेत महात्मा फुले मार्केटमधले, त्यांनी देखील अनेक वेळेला तक्रारी केल्या. माननीय आयुक्तांनी अनेक वेळेला कबूल केलं. एकदा तर माननीय आयुक्तांनी माझी पण दिशाभूल केली की हे आम्ही बंद केलेल्या आहेत चक्क्या आणि इलेक्ट्रिकच्या चक्क्या ज्या आहेत त्या आम्ही होऊ देणार नाही, त्या अनधिकृत आहेत, अमुक आहे तमुक आहे. आणि तरी देखील त्या चक्क्या चालू आहेत. कोण पाठिंबा देते यांना, कोण यांच्या पाठीशी उभं आहे आणि आयुक्त आणि अधिकारी कशाकरता घाबरतायत याच्याकरता. जे नियमाने आहे त्याची तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे. अन्यथा मी त्या महात्मा फुले मार्केटमधल्या आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगितलेलं आहे की चक्की विरोधी आणि आयुक्त विरोधी तुम्ही महापालिकेच्या समोर त्या ठिकाणी धरणं आंदोलनाला बसा. आपण लढल्याशिवाय काही न्याय मिळत नाही अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण होणं याच्यासारखी संतापजनक बाब नाही. परंतु लोकांना त्या पद्धतीने करायला लागेल, लढायला लागेल आणि न्यायाकरता अधिकाऱ्यांना देखील घरी बसवायला लागेल. हेच याच्यामधनं आपल्याला समोर येते आहे.